नांदेड जिल्ह्यातील 10 नगरपालिका आणि एका नगरपंचायतची निवडणूक पार पडली। आता वेध लागले ते मतमोजणीचे। 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे। मात्र तत्पूर्वी जे आहे ते ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये सुरक्षित ठेवल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आता मी हातगावच्या नगरपालिका कार्यालयात आहे आणि याच कार्यालयात जे आहे ते सगळ्या ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या आहेत। आपण बघतोय समोर गेटवर जे आहे ते डिटेक्टर मशीन लावण्यात आली आहे। या मशीन मधून जे आहे ते येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रवेश दिला जातो आणि त्यानंतर आपण बघितलं तर या बाजूला जे आहे ते स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली आहे आणि स्ट्रॉंग रूमच्या बाहेर जे आहे ते पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो। सोलापूर येथील एसआरपीची ही तुकडी या ठिकाणी जे आहे ते रात्रंदिवसींच्या स्ट्रॉंग रूमला बंदोबस्त देताना चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर या ठिकाणी बघितलं ज्या स्ट्रॉंग रूमला भेट देणाऱ्या उमेदवाराचे प्रतिनिधी असतील किंवा उमेदवार असतील त्यांची नाव नोंदणी या ठिकाणी केली जाते। त्याचबरोबर या कामासाठी नियुक्ती केलेले कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांचं ओळखपत्र पाहिलं जातं, त्यांचं नाव लिहिलं जातं, त्यांची स्वाक्षरी घेतली जाते, ओळख त्याचबरोबर त्यांचा येण्याचा टाईम व जाण्याचा टाईम या ठिकाणी नोंदवला जातो आणि मध्ये जे आहे ते या ठिकाणी स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली आहे आणि या स्ट्रॉंग रूमला जे आहे ते अशा पद्धतीनं बंदोबस्त देण्यात आला आहे। आपण बघतोय एसआरपीचे कर्मचारी सशस्त्र बंदोबस्त देताना आपल्याला पाहायला मिळतात। त्या ठिकाणी जे आहे ते कुलूप सुद्धा लावण्यात आलं आणि मध्ये जे आहे ते मूळ स्ट्रॉंग रूम आहे आणि ती स्ट्रॉंग रूम कुलूप लावून सील करण्यात आली आहे आणि अशा पद्धतीने जे आहे ते पोलिसांचा खडा पहारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर निवडणूक लागल्यानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर मतमोजणी ही दुसऱ्या दिवशी होणार होती। मात्र न्यायालयाच्या निकालानंतर ही मतमोजणी लांबणीवर पडली। त्याचबरोबर जे आहे ते हा संपूर्ण परिसर 24 तास सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आपल्याला पाहायला मिळतो। अशा जे आहे ते अनेक ठिकाणी सीसीटीव्ही लावल्या चित्र आपल्याला इमारतीत पाहायला मिळतं आणि या सगळ्या सीसीटीव्हीचे जे आहे ते एकत्रित संकलन या डिस्प्लेवर आपल्याला पाहायला मिळतं। आपण या ठिकाणी डिस्प्ले बघतोय, या इमारतीत लावलेल्या सगळ्या सीसीटीव्हीचं चित्र आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं। या ठिकाणी जर आपण बघितलं तर ह्या ईव्हीएम मशीन सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। त्याचबरोबर जे आहे ते स्ट्रॉंग रूमची सगळी सुरक्षा या डिस्प्लेवर आपल्याला पाहायला मिळते। उमेदवार असतील किंवा उमेदवाराचे प्रतिनिधी जर आले तर त्यांना सुद्धा या ठिकाणी ईव्हीएम मशीन सुरक्षित आहेत की नाही याची खात्री करून घेता येते। एकंदरीत जर बघितलं तर हातगाव शहरातील हातगाव नगरपालिका कार्यालयातील ईव्हीएम मशीनचं हे सगळं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण आढावा घेतोय। आपण जर बघितलं तर ही सगळ्या ईव्हीएम मशीन या ठिकाणी सुरक्षा चित्र प्राथमिकदृष्ट्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि आता जे आहे ते 21 तारखेला या सगळ्याची जे आहे ते मतमोजणी होणार आहे। मात्र मतमोजणीपूर्वी उमेदवाराची धाकधूक वाढली आहे। मात्र असं असलं तरी ईव्हीएम मशीनची ही सगळी सुरक्षा आपण या ठिकाणी पाहतोय। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, हदगाव, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।